तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्सच्या चॅनलवरती. तर राज्यातील भासत असलेला गॅसचा तुटवडा यामुळे आता राज्यात नागरिकांना केरोसिन म्हणजेच रॉकेल वितरणास मान्यता ही मिळालेली आहे आणि यास मान्यता देणारा जी आर देखील आलेला आहे. तर या जी आरमधून आपण माहिती पाहणार आहोत. हे रॉकेल तुम्हाला कुठे उपलब्ध असणार आहे, तुमच्या कुटुंबातील किती सदस्यांना किती लिटर केरोसिन म्हणजेच रॉकेल हे वितरित केलं जाणार आहे याविषयीची सविस्तर माहिती. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी आर आणि या जी आरचा विषय तुम्ही ते पाहू शकता केरोसिन वितरणाबाबत. आणि हा जी आर 25 मार्च 2026 रोजी शासनाने निर्गमित केलेला आहे. त्यानंतर प्रस्तावना व या प्रस्तावनेनंतर शासनाचा आदेश. या आदेशामधून आपण हे केरोसिन वितरणाविषयीची लाभार्थीविषयीची माहिती जाणून घेऊया. त्यामध्ये महाराष्ट्राचे केरोसिन वाटप. महाराष्ट्रामध्ये एकूण तुम्ही पाहू शकता 3744 KL म्हणजेच 37,44,000 लिटर केरोसिन वाटप केले जाणार आहे किंवा केलेले आहे. त्यामध्ये प्रति लाभार्थी किंवा प्रति कुटुंब व प्रति शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड, एका कुटुंबातील किंवा एक शिधापत्रकधारक म्हणजे एक रेशन कार्ड धारक त्यांना 3 लिटर केरोसिन म्हणजेच 3 लिटर रॉकेल हे अनुयायी असणार आहे. आणि यामध्ये कोणकोणत्या रेशन कार्ड धारक कुटुंबांना प्राधान्य असणार आहे, तर त्यामध्ये AAY व त्याचबरोबर PHH शिधापत्रक धारकांना केरोसिन वितरणास प्राधान्य देण्यात येईल. तर तुम्ही पाहू शकता जर तुमच्याकडे AAY रेशन कार्ड व त्याचबरोबर PHH रेशन कार्ड म्हणजेच केशरी व पिवळे हे जर रेशन कार्ड तुमच्याकडे उपलब्ध असेल तर तुम्हाला केरोसिन वितरणाच्या वेळेस प्राधान्य दिलं जाईल. त्यानंतर केरोसिन विक्रीस मिळत असलेल्या प्रतिसादाचा विचार करून केरोसिन उपलब्धतेनुसार श्वेतपत्रिकाधारक देखील केरोसिन मिळवण्यास पात्र असतील. त्यानंतर ज्या कुटुंबाकडे शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड नाही असे कुटुंब देखील केरोसिन उपलब्धतेनुसार केरोसिन वितरणास पात्र असतील आणि त्यांना ते मिळवण्यासाठी ग्रामपंचायत रहिवासीचा दाखला पुरावा म्हणून द्यावा लागेल. त्यानंतर स्थलांतरित मजूर देखील केरोसिन उपलब्धतेनुसार केरोसिन वितरणास पात्र राहतील. केंद्र शासनाचे राज्य शासनाचे ओळखपत्र पुरावा म्हणून त्यांना तेथे दाखवावे लागेल. पण जेव्हा केरोसिनचा जो साठा आहे तो उपलब्धतेनुसार असेल म्हणजेच जेव्हा तो असेल तेव्हाच तुम्हाला प्राधान्य दिले जाईल. मात्र केरोसिन असल्यास आधी प्राधान्य हे शिधापत्रकधारक ज्यामध्ये AAY PHH या रेशन कार्ड धारकांना असणार आहे. तर आता आपण पाहूया की हे जे केरोसिन आहे याचा वितरित कालावधी किती आहे, म्हणजे कोणत्या काळात हे तुम्हाला रेशन दुकानावर उपलब्ध असणार आहे. त्यामध्ये केरोसिन वितरण हे मार्च 2026 मध्ये करावायचं आहे. वाटपाच्या दिनांकापासून जी देखील वाटपाची दिनांक असेल त्या दिनांकापासून 45 दिवसात संपूर्ण उचल ही पूर्ण करणे बंधनकारक आहे. म्हणजे तुम्ही पाहू शकता तुम्हाला केरोसिन हे मार्च महिन्यातील वितरण तारखेपासून ते 45 दिवसापर्यंत तुम्हाला उपलब्ध असणार आहे. त्यानंतर आपण यामधील दिलेली पुढील माहिती पाहूया की ज्यामध्ये लाभार्थी वितरण हा एक मुद्दा आहे. त्यामध्ये रास्त भाव दुकानदार व किरकोळ केरोसिन परवानाधारक यांनी शिधापत्रकधारक नसलेले लाभार्थी प्रति कुटुंब 3 लिटर प्रमाणे केरोसिन वाटप करावे. एखाद्या गावामध्ये केरोसिन विक्रेता उपलब्ध नसल्यास सदर गावातील रहिवाशांना नजीकच्या गावात केरोसिन उपलब्ध करून देण्यात यावे. केरोसिन परवानाधारक रास्तभाव दुकानदार यांनी केरोसिन साठा वितरण यांच्या नोंदी भौतिक नोंदीत वही म्हणजे ऑफलाईन ठेवाव्यात. तर तुम्ही पाहू शकता तुम्हाला जे केरोसिन आहे ते रास्तभाव दुकानदार म्हणजेच रेशन दुकान जे आहे तेथे तुम्हाला मिळणार आहे किंवा ज्याच्याकडे केरोसिन परवाना आहे त्याच्याकडे देखील तुम्हाला हे मिळणार आहे. तर ही होती यामधील सविस्तर माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.